सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सदाशिव शशिकांत गोखले या नावाने. सर्वात पहिले तुम्हाला फायनान्शियल इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी. धन्यवाद. मग आज आपण बघणार आहोत निगेटिव्ह रिटर्न ऑन इक्विटी. इज इट ऑलवेज बॅड? नीट समजून घ्या, अंडरस्टँड इट वेल. कारण बऱ्याचशा लोकांना हा प्रश्न असतो की माझे रिटर्न्स 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले तरी माझे रिटर्न्स निगेटिव्ह का येतात. मग आज आपण तिथे जाणार आहोत आणि समजून घेणार आहोत की बाबा काय कारण असू शकतं याच्या मागचं. मग आपण काय करूया, आपण एक पहिले बेसिकली अंडरस्टँड करून घेऊया की नक्की काय होतं. जेव्हा आपण कुठली इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवायला लागतात आणि ते म्हणजे ज्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्ट करतोय त्या कंपनीचा आढावा. काही व्हिडिओजमध्ये मी कॅश फ्लो स्टेटमेंट्स कसे वाचायचे हे मी सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओजमध्ये, जे यूट्यूबला ऑलरेडी अपलोडेड आहेत. पण तरीसुद्धा हा एक जनरल क्वेश्चन असतो की अरे मला 5 वर्ष झाले, मग मी आता रिटर्न्स मिळाले, मी काढून घेऊ का ठेवून देऊ, काढून परत मी लोन चुकतं करू का काय करू. म्हणजे बरेचसे असे डाऊट्स असतात. मग आपण त्यातले पॉईंट बाय पॉईंट आपण पहिले समजून घेऊया. जर कंपनीचं नेट इन्कम कन्सिस्टंटली जर निगेटिव्ह असेल आणि काहीच कारण नसेल त्याच्या मागे, तर हे एक लक्षात घ्या की आपण त्या कंपनीमध्ये जेव्हा इन्व्हेस्ट करतो तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. त्यामुळे कन्सिस्टंटली निगेटिव्ह रिटर्न जर एखाद्या कंपनीमध्ये असेल काही कारण नसताना, तर तुम्हाला ती कंपनी अवॉइड करायला पाहिजे. पूर्ण इन्कम निगेटिव्ह आहे समजा, मग त्यावेळेला काय करू शकतं कंपनी की जे फ्री कॅश फ्लोज कंपनीकडे अवेलेबल आहेत, जी काही कॅश अवेलेबल आहे ती कॅश इन्स्टेड टू गेन अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ द कंपनी इन फायनान्शियल सिच्युएशन, ती जी लिक्विड कॅश आहे ती आपण बघू शकतो की किती कॅश अवेलेबल आहे. समजा चला इन्कम निगेटिव्ह आहे पण कॅश मजबूत आहे, पण त्या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला कळून येतं की बाबा ठीक आहे, ॲटलिस्ट कॅश फ्लोमध्ये कंपनीकडे पैसा हा येतोय, पण त्यांनी फक्त आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का नाही. म्हणून आपल्याला रिटर्न ऑन इक्विटी हे कसं कॅल्क्युलेट केलं जातं हे समजलं पाहिजे. आणि इट इज अ मेजर्ड ऑफ नेट इन्कम डिवायडेड बाय द शेअर होल्डर्स इक्विटी. जे काही कंपनीत अर्निंग झालेलं आहे आणि जे शेअर होल्डिंग्सचं अर्निंग आहे त्याला डिवाइड केलेलं आहे नेट इन्कमनी, तेव्हा तुम्हाला ROE येतं, रिटर्न ऑन इक्विटी. प्रत्येक वेळेला निगेटिव्ह रिटर्न जे असतात इक्विटीमध्ये ते बॅड असतात असं नाही आहे. कारण की काही ठराविक कारणांमुळे किंवा गव्हर्मेंट पॉलिसीजमुळे, म्हणजे एखादी गोष्ट कॉस्ट कटिंग चालली असेल फॉर एक्झाम्पल, त्यावेळेला मग बिझनेसवर काही इफेक्ट नको व्हायला. उदाहरणार्थ आता जर तुम्ही करोना पॅन्डेमिक बघितलं तर बऱ्याचशा जणांना इन्करिंग कॉस्ट लागत ही खूप जास्ती आहे. त्यामुळे कदाचित तुम्हाला कंपनी चांगली जरी असली तरी त्याचे फ्लोज जे आहेत ते कदाचित तुम्हाला निगेटिव्ह दिसतील, पण याचा अर्थ ती कंपनी बॅड आहे का नाही, ओनली द टाईम इज बॅड. मग आपल्याला हे सुद्धा तिथे बघायचं आहे की आपण इम्पॉर्टंट फॅक्टर्समध्ये काय काय बघितलं पाहिजे. मग जेव्हा रिटर्न ऑन इक्विटी निगेटिव्ह असते तेव्हा म्हणजे काय की कंपनीने काही मेजर लॉससुद्धा केलेला असू शकतो एखाद्या कंपनीने, मग त्यावेळेला सुद्धा निगेटिव्ह रिटर्न्स कंपनीचे असू शकतात. मग आपण हे बघितलंय का की डिव्हिडंड्स कसे कॅल्क्युलेट केलेले आहेत. कारण बरेचसे लोक काय करतात, एखाद्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा एखाद्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्याचा जो काही कॅश फ्लो आहे तो कसा बघतात की बाबा ठीक आहे, मला डिव्हिडंड जे मिळालं ते मी कन्सिडर करत नाही, पण माझे निगेटिव्ह रिटर्न्स आहेत. मग तसं नाही होत ते. नीट लक्षात घ्या, समजा तुम्ही एक्स कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे आणि ती जर कन्सिस्टंटली कंपनी तुम्हाला डिव्हिडंड देत असेल पण रिटर्न ऑन इक्विटी कदाचित कमी असेल, याचा अर्थ ती कंपनी वाईट आहे असं नाही होत. कारण बरेचसे लोक डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात. आता हे का करतात, फॉर एक्झाम्पल आज FDचा रेट 5% आहे आणि जर एखादी कंपनी डिव्हिडंड देते 6 ते 6.5% किंवा 60%, मग लोक काय बघतात की ठीक आहे बाबा 5% नाहीतरी आज मला बँक देते, मग त्याच्या कंपॅरिझन मला 7% निदान डिव्हिडंड तरी मिळतात. शिवाय उद्या इक्विटी आहे, कंपनीची शेअर प्राईस वाढली की माझं ॲप्रिसिएशन हे होणारच आहे. म्हणजे तिथे ड्युअल इन्कम आणि ड्युअल फायदा आहे त्याच्यामध्ये, आणि म्हणून लोक डिव्हिडंड घेणाऱ्या स्टॉक्समध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करतात. मग इथे मी म्हटलेलं आहे की निगेटिव्ह रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट्स कॅन ऑल्सो बी कॉज्ड बाय कॅल्क्युलेशन एरर्स. काही ठराविक
कॅश फ्लो मिस झाले असतील कंपनीचे, जेव्हा आपण फायनान्शियल इयरमध्ये लोक जेव्हा ते डिक्लेअर करतात इन्कम, डिव्हिडंड किंवा कॅश फ्लोज जे काय आहेत ते, किंवा एखादी इन्व्हेस्टमेंट मोठी असेल ती राहून गेली असेल, किंवा डिस्ट्रीब्युटेड डिव्हिडंड्स जे काही केलेलं असेल, किंवा जे काही इंटरेस्ट पे केलेला असेल पर्टिक्युलरली त्या पिरियडसाठी, मग त्यावेळेला आपल्याला तो डिव्हिडंड त्यातनं वजा करायला पाहिजे आणि मग रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करायला पाहिजे. आणि म्हणूनच कॅश फ्लोचा जो व्हिडिओ आहे, मी तुमच्या माहितीसाठी कॅश फ्लोचा व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे. मग मी इथे एक एक्झाम्पल घेतलं आहे की समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या माणसाने 100 रुपये आज इन्व्हेस्ट केले आणि ते 2 टप्प्यामध्ये समजा इन्व्हेस्ट केले 2 इयर्समध्ये, किंवा आपण असं म्हणू की 100 रुपये आज इन्व्हेस्ट केले, मग 2 वर्षानंतर त्याचं काय झालं याचं उदाहरण घेऊ. मग मी इथे म्हटलं 2 इयर इन्व्हेस्टमेंट गोज अप टू 50%. 2 वर्षाची जी काही त्याची गुंतवणूक झालेली आहे 50% वाढले आणि 2 वर्षांनी 50% ती कमी झाले. मग आपण त्याच्याकडे कसं बघतो, एक लक्षात घ्या, एखाद्या साईडला 50% रिटर्न आले आणि दुसऱ्या वर्षी जर त्याचे -50% रिटर्न झाले, मग याचा अर्थ काय, मग रिटर्न्स आर निगेटिव्ह, दॅट इज झिरो, इन्कम इज झिरो. मग आपण ह्याला सिम्पल ॲव्हरेज रिटर्न म्हणतो. म्हणजे +50 आले आणि -50 आले आणि त्याला आपण /2 केलं म्हणून 0% रिटर्न आले. पण जर तुम्ही कंपाऊंड रिटर्न बघितलेत की बाबा 100 रुपये मी जे इन्व्हेस्ट केलेले आज त्याची किंमत 75 रुपये आहे, म्हणजे -25% रिटर्न तुमचे झाले. जादू आहे की नाही? जादू असली आहे की बाबा तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेट करता तेव्हा पिरियडसुद्धा कॅल्क्युलेट करायला पाहिजे. 1 वर्ष, 2 वर्ष, काही लोक पैसे इन्स्टॉलमेंटमध्ये पे करतात. बरेचसे असे म्युच्युअल फंड्स आहेत की बाबा 1000 रुपये इन्व्हेस्ट करतात, 5000 रुपये इन्व्हेस्ट करतात. म्हणजे पहिले 5000 रुपये इन्व्हेस्ट करतात, जर 60 महिन्याचा टेन्युअर असेल ते किती वर्षासाठी इन्व्हेस्टेड असणार आहेत? 59 वर्षासाठी. जे म्हणजे दुसऱ्या वर्षीचे जे काही 5000 रुपये जे जाणार आहेत ते किती वर्षासाठी जाणार आहेत? 59 वर्षासाठी, त्याच्याऐवजी 58 वर्षासाठी. मग तिसरे जाणार आहेत ते किती वर्षासाठी जाणार? म्हणजे तुम्ही हे बघायचं आहे. सॉरी, मी वर्ष म्हणतोय, चुकीची इन्फॉर्मेशन गेली चुकून. मला असं म्हणायचं की 60 महिने टोटल, 60 महिन्यांमध्ये पहिले जे पैसे इन्व्हेस्टेड आहेत ते 60 महिन्यासाठी आहेत, दुसरे जे आहेत ते 59 महिन्यासाठी आहेत, तिसरे जे आहेत ते 58साठी आहेत. असे करत 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 5 वर्ष त्यांनी कंप्लीट केलेत. त्यामुळे प्रत्येक वर्षाचे जे रिटर्न्स आहेत हे वेगवेगळ्या प्रकारे कॅल्क्युलेट केले जातात. त्याला म्हणून आपण काय म्हणतो की आपण सिम्पल ॲव्हरेज रिटर्न कॅल्क्युलेट नाही करायला पाहिजे, आपण जिओमॅट्रिक किंवा कंपाऊंडेड रिटर्न कॅल्क्युलेट करायला पाहिजे, ज्याला आपण CAGR म्हणतो, कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट. आणि तो फिगर किंवा ती जी फिगर आहे ही वेगळी असते. आणि म्हणून आपण रिटर्न कॅल्क्युलेटेड जेव्हा निगेटिव्ह दिसतात तेव्हा ते इयर वाईज आपण टाकले तर ते जास्ती बेनिफिशियल असतील. रेट ऑफ रिटर्न, मला आता म्हणायचं आहे रेट ऑफ रिटर्न. द रेट ऑफ रिटर्न इज गेन ऑर लॉस ऑन इन्व्हेस्टमेंट्स ओव्हर द स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम एक्सप्रेस्ड ॲज अ पर्सेंटेज ऑफ इन्व्हेस्टमेंट कॉस्ट. म्हणजे आपण काय म्हणतो की मला रेट ऑफ रिटर्न, एवढ्या वर्ष मी गुंतवणूक केली, मला किती मिळाले पैसे, 2 वर्ष केले, 5 वर्ष केले, त्याला आपण ROR म्हणतो, रेट ऑफ रिटर्न. मग त्याच्यात काय असू शकतं की ते व्हरायटी ऑफ ॲसेट्समध्ये आपण त्याचा इस्तेमाल केला जातो. म्हणजे काय, स्टॉक्समध्ये असतात किंवा बॉन्ड्समध्ये असतात किंवा रिअल इस्टेटमध्ये असतात, त्याला आपण रेट ऑफ रिटर्न म्हणतो. जेव्हा आपण विविध ॲसेट क्लास कम्पेअर करतो, प्रॉपर्टीसाठी रेट ऑफ रिटर्न वेगळे, बॉन्डसाठी रेट ऑफ रिटर्न वेगळे, स्टॉक्ससाठी रेट ऑफ रिटर्न वेगळे, किंवा एखाद्या FDसाठी रेट ऑफ रिटर्न वेगळे. पण हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की जेव्हा आपण वेगवेगळे ॲसेट क्लास कम्पेअर करतो तेव्हा आपण कधीही कॅश फ्लो बघतो का. कॅश फ्लो म्हणजे काय की आपण जे रिटर्न्स कॅल्क्युलेट करतो हे नॉर्मल रिटर्न आपण म्हणतो की बाबा चल मला 2 वर्ष एवढे इन्व्हेस्ट केले, मला एवढेच मिळाले, म्हणजे निगेटिव्ह रिटर्न आहेत. नाही, आपलं बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला चेंज करायला पाहिजे. आपण इयर वाईज कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. लास्ट इयरला माझे रिटर्न्स किती होते आणि ह्या वर्षी माझे रिटर्न्स किती आहेत. इज देअर अ ग्रोथ, इज देअर अ चेंज. कारण अशा काही सिच्युएशन्स इकॉनॉमीमध्ये येतात जे आपल्या हातात नसतात आणि त्यावेळेला कदाचित तुम्हाला रिटर्न्स हे निगेटिव्ह दिसू शकतात. मी सांगितलेल्याप्रमाणे काही सेक्टर्स चांगले परफॉर्म करतात, काही सेक्टर काही परफॉर्मन्सच देत नाहीत. आणि जर ह्याच्यात तुमच्या ॲसेट क्लासमध्ये जर गुंतवणूक केलेले पैसे असतील तर तुम्हाला कदाचित निगेटिव्ह रिटर्न दिसण्याचे, टेम्पररी तुम्हाला ते कदाचित निगेटिव्ह रिटर्न दिसतील. म्हणून मी
एक इंटरनल रेट ऑफ रिटर्न नावाचा जो प्रकार आहे तो तुमच्यासमोर आणतोय. म्हणजे फॉर एन एक्झाम्पल, मला जर ॲक्च्युअल रिटर्न मला कॅल्क्युलेट करायचे असतील, कारण काही इन्व्हेस्टमेंट्स कशा असतात, 5 वर्ष भरले, मग 5 वर्षानंतर मला काहीतरी रिटर्न आले, मग परत 6व्या वर्षानंतर मला काय परत भरायलाच लागणार आहेत, मग 8व्या वर्षी मला काहीतरी रिटर्न आले. मग जर आपण ओव्हरऑल कॅल्क्युलेशन केलं अलॉंग विथ द डेट, ज्याला आपण IRR म्हणतो, तर मग ॲक्च्युली आपल्याला किती अर्निंग मिळाले हे आपल्याला एक्सेल शीटवर सहज कॅल्क्युलेट करता येईल. मग रेट ऑफ रिटर्नचा मी फॉर्म्युला तुमच्यासमोर ठेवलं आहे की करंट व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू अपॉन इनिशियल व्हॅल्यू इंटू 100, दॅट इज कॉल्ड ॲज रेट ऑफ रिटर्न. आणि एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, जे कुठलेही न्यू बिझनेस असतात त्यांना पहिले काही वर्ष लॉसेस होतच असतात, कुठलाही नवीन बिझनेस असो, कारण की त्याला आपण ब्रेक इवन म्हणतो. आणि जर न्यू इयर किंवा न्यू कंपनीमध्ये आपण जर आज पैसे इन्व्हेस्ट केले तर आपल्याला सुद्धा काही एक ठराविक टाईम फ्रेम डिसाईड करायला पाहिजे. टाईम फ्रेम म्हणजे काय की बाबा ही कंपनी 6 वर्षानंतर ब्रेक इवन येणार आहे आणि पण माझा विश्वास या कंपनीवर आहे, माझा विश्वास ह्या डायरेक्टरवरती आहे आणि माझा विश्वास ह्यांच्या कंपनीच्या बॅलन्स शीटवरती आहे. मग ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्स त्यांना असतात किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर त्यांना असतं, डेट पेमेंट्स असतात, काही वेंडर पेमेंट्स असतात त्यांना, आणि जे काही आहेत त्यांची एक प्रोडक्ट कॅटेगरी असते. एखाद्या कंपनीमध्ये समजा स्पेसिफिक एकच प्रोडक्ट असेल कंपनीमध्ये, जसं उदाहरणार्थ मला घ्यायचं झालं तर 1 ते 2 प्रोडक्ट असतील अशी कंपनी लॉरस लॅब. मग जर मला लॉरस लॅबमध्ये आज पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील आणि त्यांचा पोर्टफोलिओ फार मोठा नसेल, तर मी त्या कंपनीमध्ये किती पैसे गुंतवायला पाहिजे हे मी आजच ठरवायला पाहिजे. कारण जर प्रोडक्ट पोर्टफोलिओ त्यांचा जास्ती नसेल, जसं उदाहरणार्थ तुम्ही हिंदुस्तान लिव्हर बघितलं तर हिंदुस्तान लिव्हरमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत, म्हणजे साबण आहे, सेंट आहे, म्हणजे काय नाही आहे त्यांच्याकडे. यू टेक एनी एक्झाम्पल अँड दे हॅव इट, दॅट इज कॉल्ड एज प्रोडक्ट बास्केट. मग जे डायव्हर्सिफाईड आहेत त्यांच्यामध्ये मी गुंतवायला पाहिजे का, जे स्पेसिफिक 1 ते 2च प्रोडक्ट आहेत त्यांच्यामध्ये गुंतवायला पाहिजे. जेव्हा सेक्टर रोटेशन होत असतं तेव्हा कदाचित ह्या स्पेसिफिक जे 1 ते 2 प्रोडक्ट्स आहेत त्या कंपन्या खूप चांगल्या चालतात, आणि म्हणून सेक्टोरियल रोटेशन हा सुद्धा भाग आपल्या निगेटिव्ह रिटर्न्समध्ये येतो. आणि हा व्हिडिओ त्याच्याचसाठी आहे की कुठलं सेक्टर आत्ता परफॉर्मिंग आहे, कुठलं नाही आहे हे बघून आपण आपले निगेटिव्ह रिटर्न, नेहमी वाईट असतात असं नाही आहे. निगेटिव्ह रिटर्न आल्यानंतर तुम्हाला कदाचित ॲव्हरेज आउट करायला जास्ती चान्स मिळतो. काही स्टॉक्स जे हाय व्हॅल्यूला तुम्ही घेतलेले आहेत ते तुम्हाला ॲव्हरेज करायला तुम्हाला चान्स मिळतो. त्यामुळे मी तुम्हाला नक्की सांगेन की बाबा, जर तुम्ही तुमच्या रिटायरमेंटबद्दल गॅम्बलिंग करत असाल, तुमच्या स्वतःच्या रिटायरमेंटबद्दल जर गॅम्बलिंग करत असाल तर ते करू नका. कारण काय, काही लोकांचा एक माइंडसेट असतो. मी इथे खाली एक वाक्य दिलेलं आहे, द वर्स्ट वे इज टू क्रिएट वेल्थ टू फुलफिल युअर ड्रीम्स इज इन्व्हेस्टिंग इन स्टॉक मार्केट विथ द माइंडसेट ऑफ गॅम्बलिंग. आपल्याला गॅम्बलिंग नाही करायचं याच्यामध्ये. आणि जर तुम्ही गॅम्बलर असाल, गॅम्बलिंग करत असाल की बाबा काही वर्ष टाकले, परत काढले, मग दुसरीकडे टाकले, मग काढले, बरेचसे लोक मी बघितलेले आहेत. त्यांची युनिट लिंकमध्ये इन्व्हेस्टमेंट असतात, त्यांच्या म्युच्युअल फंड्समध्ये असतात, त्यांच्या PPF, KVP, FD, गोल्ड, ETF, स्टॉक्स, सगळीकडे इन्व्हेस्टमेंट असतात. ते काय करत असतात, एकीकडनं निघतात, दुसरीकडे टाकतात, तिसरीकडनं निघतात, चौथीकडे टाकतात, परत 5वीकडनं निघतात, 6वीकडे टाकतात. दिस इज हाऊ दे वर्क ऑन इट. पण अल्टिमेटली जर तुम्ही इयरली रिटर्न्स त्यांचे बघितलेत तर कदाचित तुम्हाला निगेटिव्हसुद्धा दिसतील. म्हणून इन्व्हेस्टमेंटमध्ये बनून राहणं हे जास्ती महत्त्वाचं नाही आहे का लाँग टर्मसाठी. कारण रिटायरमेंट जर तुम्हाला लवकर व्हायचं असेल तर किती फ्रिक्वेंटली तुम्ही तुमचे ॲसेट क्लास वेगवेगळा डिस्ट्रीब्यूट करताय, इट्स अ गॅम्बलिंग ओनली. आणि म्हणून तुम्ही ठरवून ॲसेट क्लास जर डिसाईड केलात आणि जर निगेटिव्ह रिटर्न जर तुम्हाला आले कुठल्याही वर्षी, घाबरून न जाता तुमची इन्व्हेस्टमेंट अजून जर त्या ॲसेट क्लासमध्ये चांगली वाढवलीत, जर तो खरंच चांगला परफॉर्मिंग ॲसेट क्लास असेल आणि काही टेम्पररी वर्ष जर तुम्हाला त्याचे निगेटिव्ह रिटर्न दिसत असतील तर आणि तरच म्हणतो आहे मी. आणि म्हणून हा एक व्हिडिओ होता की बरेचसे जण मला जेव्हा असे म्हणतात की बाबा निगेटिव्ह रिटर्न्स समजा एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला आले किंवा 4-5 वर्ष माझी इन्व्हेस्टमेंट निगेटिव्ह असेल तर मी काय करायला पाहिजे. तुम्ही स्टे करायला पाहिजे तिथे, स्टेडी इन्व्हेस्टर तुम्ही असायला पाहिजे. पहिली गोष्ट, तुम्हाला त्याची कॉम्पिटिशन माहिती असली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे फॉर एन एक्झाम्पल, एखाद्याचा नुकसान तर दुसऱ्याचा फायदा. बऱ्याचशा कन्सेप्ट्स आहेत अशा ज्याला आपण पेअर इन्व्हेस्टमेंट्स म्हणतो. म्हणजे फॉर एन एक्झाम्पल, तुम्ही कुठली एखादी सिमेंट इंडस्ट्री घ्या,
एखाद्या कंपनीचं नाव समजा ACC सिमेंटमध्ये जर जास्ती फायदा होत नसेल, त्या कंपनीची काही बॅड न्यूज आली, तर कदाचित तुम्हाला अंबुजा सिमेंटमध्ये चांगले रिटर्न मिळताना दिसतील. आणि म्हणूनच निगेटिव्ह जे रिटर्न्स असतात त्यावेळेला काही अपॉर्च्युनिटीसुद्धा क्रिएट होत असतात आणि ते बघणं तुमच्या हातात आहे. माझा हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, खाली कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.